सासूबाई, सासूबाई असं दार उघडं टाकून कुठे गेल्या? चाळीत कुणीच कसं दिसत नाहीये. काहीतरी गडबड वाटते. कोणीच नाही. कुठे गेले सगळे? भानूना माहित असेल, भानूना विचारूया. भानू, भानू, भानू कुठे आहात तुम्ही? भानू, भानू, मालक. भानू कुठे आहात तुम्ही? मालक, अरे काय झालं? चाळीत कोणीच दिसत नाहीये. कुठे गेले सगळे? समजे ना. हा ते समजे ना चौपाटीला फिरायला गेलेत. चौपाटीला गेले सगळेच्या सगळे एकदम. शोभा काही बोलली नाही सकाळी. ते तुम्ही कामावर गेल्यानंतर समध्यांचं ठरलं. आज खूप दिवसानंतर पाऊस थांबलाय ना, म्हणून समजे गेले. हो का? हा, शोभाला फोन करून विचारतो कुठल्या चौपाटीला गेले. शोभा उचलत नाहीये का फोन? हॅलो, हॅलो. हा शोभा. काय रे मोन्या, कशाला फोन केलास? हा नाही, कुठे गेलेस म्हणून विचारायला फोन केला होता. भानूने तुला सांगितलं नाही आम्ही चौपाटीला चाललोय? नाही, भानूनी सांगितलं ना, पण असं म्हटलं तू कुठे. हॅलो शोभा. मग फोन करायची काय गरज होती? आम्ही रात्रीपर्यंत घरी येऊ, तोपर्यंत जेवण तयार करून ठेव आणि परत फोन करू नको, कळलं का? हो, ऐक ना शोभा, मी शोभा रात्री येणार म्हणाली शोभा एकदम. हा, म्हणजे रात्रीपर्यंत चाळीमध्ये फक्त तुम्ही आणि मीच. हा हा, तो इतकी ताट जेवायला इतकी माणसं होती आज. हा, ते शोभाताईंना आज भिशी लागली ना, म्हणून समधे बायका घरी जेवायला आल्या होत्या. पण शोभाने सांगितलं नाही मला भिशी लागल्याचं. अहो मालक काय करताय? म्या करते ना. अहो नाही, एकाला एक दोघांनी केलं तर पटकन होईल ना आवरून. मालक तुम्ही आताच कामावरून आलाय, तुम्ही दमला असाल, तुम्ही बसा. म्या काहीतरी मस्त तुमच्याकडे खायला करते. बरं, करा करा काहीतरी छान खायला करा. आणि आता जी जादू केलीत ना तरी मी तुम्हाला थांबवणार नाही. नाही, आज मी जादू नाही करणार. आज मी माझ्या स्वतःच्या हाताने मालकांसाठी थालीपीठ बनवणार. आता बघाच तुम्ही माझ्या हाताची चव.
ऐका ना, हवं तर मी तुम्हाला कांदा कापून देतो, तुम्ही नका कापू. काय ते कांदा कापून तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना, बाहेर पाऊस सुरू झाला बघा. नाही मालक, मी आज सापडा. तुम्ही बसा तिथं. अहो पण मी करू. नाही तुम्ही बसा. हो काय असं नाही, पीठ मळायचं मी दाखवू का तुम्हाला, मी करून देतो. हवं नाही नाही मालक, मी करणार आहे तुमच्यासाठी ना. नाही नाही तुम्ही तिकडे जाऊन बसा. मी करीन मालक, तुम्ही तिकडे जाऊन बसा. अहो अहो भानू, हा हळू कुठं, चाळ पडेल अक्की. सॉरी हा मालक. हा. घरात कोणी नाही म्हणजे कुठे गेले सगळे? ग्लोरिया, ग्लोरिया. अरे बापरे, ही शोभाची आवडती सिरियल, तिला सिरियल पाहायला नाही मिळणार. मालक हो तुम्ही सारखं सारखं फोन लावू नका शोभाताईंना, त्यांना नाही आवडणार. अहो ते आल्यानंतर तुम्हाला ओरडतील मग. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही सिरियल बघा आणि शोभाताई घरी आल्यानंतर ना तुम्ही त्यांना सांगा, त्या लई खुश होतील. हो का? हा बर. मालक खाऊन सांगा थालीपीठ कसं झालं आहे. मालक हे घ्या. मालक सांगा ना, मी पहिल्यांदा ना जादू न करता स्वतःच्या हाताने बनवलंय. तुम्हाला नाही आवडलं? हसू नका, तुम्हाला खरंच नाही आवडलं ना? काय अहो, मला खोटं नाही बोलताय आणि खरं सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल. काय मालक, एखाद्याचं मन राखण्यासाठी खोटं बोललं तर काय होतं? अहो मला सुद्धा वाटतं कधी कधी असं, पण खोटं बोलून समोरच्याला मिळणारा जो आनंद असतो ना, तो अगदी थोड्या वेळापुरता असतो. खरं कळल्यावर त्याला जास्त वाईट वाटतं. अनुभवाने सांगतोय तुम्हाला. अहो मी लहान होतो ना तेव्हा मोन्या, हा झब्बा कालच आणून दिला होता ना मी तुला. मी काय विचारतोय? हा झब्बा कालच आणला होता ना, आणि काय अवस्था केलीस ही? सांगितलं होतं ना नवीन कपडे घालून खेळायला जाऊ नकोस म्हणून. का गेलास? अरे बोल ना, बोल. मी विचारलं होतं आईला, पण तीच म्हणाली जा म्हणून. तुला काय गरज होती त्याला खेळायला पाठवायची?
पैसे काय झाडाला लागतात काय? किती महाग होता तो झब्बा माहित आहे का? पैशाची किंमत नाही तुम्हाला, लक्ष ठेवता येत नाही त्याच्यावर. मी मेहनत करतो आणि तुम्ही घरी बसून पैसे उधळा. त्या दिवशी मी आईला खूप दुखावलं, पण आईला राग येणं स्वाभाविक होतं ना का? म्हणजे मी तिला न सांगता तो झब्बा घालून खेळायला गेलो होतो आणि मग सगळं आईवर आलं. त्या दिवशीपासून मी ठरवलं की आपण खोटं नाही बोलायचं. आपल्या खोटं बोलण्याचा आपल्याच माणसांना त्रास होतो नाही का? आपली माणसं आपल्यासाठी किती महत्वाची असतात, त्यांना नाही दुखवायचं. तेच बघा ना, शोभाने जर का माझ्याशी लग्न केलं नसतं तर माझ्यासारख्या मास्टरड्याशी पुढे लग्न केलं. हो, बोलण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. अंधार पडलाय, किती उशीर झाला, अजून कशी शोभा आली नाही. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. तुम्ही मला बीचवर घेऊन चला, म्हणजे आपण शोभाला सरप्राईज देऊया. अहो चला ना, म्हणजे ते यायच्या आत आपण जाऊया तिकडे. चला. वय मालक, कसं हाय बीच? हा नाही, अहो पण इथे इतकं उजेड कसं काय? ते आपण ना परदेशातल्या बीचवर आलो आहोत. ते आपल्या बीचवर लय कचरा आहे ना, म्हणून. मस्त आहे ना? हा हा हा, पण आपण परदेशात आलोय. माझ्याकडे पासपोर्ट नाहीये. आपल्याला कोणी पासपोर्ट विचारलं तर खूप प्रॉब्लेम होईल ना. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तुम्हाला कोणी काय बी नाही बोलणार, तुम्ही मजा करा फक्त. अहो तसं नाही, पासपोर्ट नाहीये, परदेशात आपण नाही राहू शकत. मालक तुम्हाला नाही आवडलं का? नाही. मालक तुम्ही सांगा, तुम्हाला कुठली जागा आवडते, मी तुम्हाला घेऊन जाईन. अहो माझी खूप इच्छा होती शिमल्याला. शिमला? अहो कुठे आणलं तुम्ही मला? तुम्हीच तर म्हणाला शिमला. शिमला? मालक काय झालं? अहो शिमल्याला घेऊन आलात तुम्ही मला. मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तुम्ही माझं वाक्यच पूर्ण होऊन नाही दिलं. अहो माझी आणि शोभाची खूप इच्छा होती हनीमून साठी शिमल्याला यायचं, पण बजेटमुळे शक्यच नाही झालं. आम्ही नाही शिमला बघू शकलो. मग आता बघा ना तुम्ही. अहो नाही हो, मी शोभाला वचन दिलंय, मी तिच्याशिवाय शिमला पाहणार नाही. प्लीज परत घेऊन चला. नको, शिमला नको. वय मालक, मालक आपण घरी आलो, डोळे उघडा. हा मालक तुमचं शोभाताईंवर लई प्रेम आहे ना? हो. म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती शोभाताई आहे ना? हो, म्हणजे आता तरी सगळ्यात महत्वाची व्यक्ती शोभाच आहे, पण आणखी एक व्यक्ती आहे महत्वाची. म्हणजे ती व्यक्ती नाहीये, म्हणजे व्यक्ती आहे पण माणूस नाहीये. शोभासारखी महत्वाची नाहीये, पण वेगळ्या पद्धतीने महत्वाची आहे. माझी एकमेव मैत्रीण. मी शाळा कॉलेजमध्ये असताना मुलींशी बोलायला घाबरायचो, त्यामुळे मैत्रीणच नव्हती. पण माझ्या या मैत्रिणीला न सांगताच माझ्या मनातलं सगळं कळतं.
शोभाचा फोन. हॅलो, हा बबी मावशी, मोहन बोलतोय. लीलावती आणि शोभा कुठे गेल्यात? दुपारपासून फोन करते, फोनच नाही उचलत आहेत. कुठे गेलेत सगळे? बबी मावशी, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. हा. अहो, शोभाचा फोन तर इथेच आहे. मी मगाशी कोणाशी बोललो? अहो सांगा ना, कोणाशी बोलत होतो? कुठे आहेत सगळी माणसं? कुठे आहेत? शोभा कुठे आहे? मालक, मी आज चाळीतल्या सगळ्यांना गायब केलं. तुम्ही चाळीतल्या सगळ्यांना गायब केलं? वय, मी गायब केलं नसतं ना तर त्यांना कळलं असतं, मग आपलं भांड फुटलं असतं. म्हणून तुम्ही त्या माणसांनाच गायब केलं? माझ्याच माणसांना माझ्यापासून लपवून ठेवलं? हा, म्हणून ते सगळं बीच आणि ते शिमला वगैरे. अहो पण या सगळ्यापेक्षा माणसं महत्वाची आहेत माझ्यासाठी. म्हणजे जादूनी वस्तू गायब करणं वगैरे ठीक आहे, पण माणसं, हो, या माणसांना माझ्या दृष्टीने खूप किंमत आहे. खूप महत्वाची आहे ती माणसं माझ्यासाठी. म्हणून प्लीज माझ्या माणसांना, माझ्या शोभाला लवकरात लवकर परत आणा. मी तुमच्या पाया पडतो. मदन भाऊजी, तुम्ही राहुल नाही घरात. पण मी कशाला आलो होतो इथे? मला काय माहिती कशाला आलात तुम्ही? अगं बाई, ठीक आहे, मी नंतर येतो. चालेल. मी इथे कसे आले? कुठे चाललोय आपण? माहित नाही. सना कुठे? समीर घरात असेल. समीर का? मी इथे काय करतोय? तू काय करतोस माझ्या घरात? नाही नाही, अरे पण बाहेर दरवाजा लावला होता ना, आज कसा आलास? अहो मावशी, मी मला घेऊन आला होतास? नाही नाही, मी कोणाला, मावशी मी काय नाही, मावशी मी काय. काय बाई माणसं तरी जरा शोभीकडे गेले, तेवढ्यात हा घुसलात. होण्या, होण्या, मोन्या. शोभा, शोभा, आलीस तू? आली म्हणजे? मी कुठे गेले होते? इथेच तर होते. नाही शोभा, तू हा? नाही, काय नाही. मी तुझ्यासाठी चहा करतो. मी केलेला चहा तर आवडतो ना तुला? हा, करतो.